जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 15वा आत्मदशक। समास 3रा। श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम श्रीराम समर्थ। मुळापासून सैरावैरा अवघा पंचीकरण पसारा, त्यात साक्षत्वाचा दोरा तोही तत्वरूप। दुरस्ता दाटल्या फौजा उंच सिंहासनी राजा, याचा विचार समजा अंतर्यामी। देह मात्र अस्ति मांसाचे, तैसेची जाणावे नृपतीचे। मुळापासून सृष्टीचे तत्वरूप। रायाचे सत्तेने चालते, परंतु अवघी पंचभूते। मुळी अधिक जाणीवेचे ते अधिष्ठान आहे। विवेके बहुत पैसावले, म्हणून अवतारी बोलिले। मनु चक्रवर्ती झाले येण्याची न्याये। जेथे उदंड जाणीव, तेची तितुके सदैव। थोडे जाणीवेन निर्देव होती लोक। व्याप आटोप करीती, धके चपेटे सोशिती। तेणे प्राणी सदैव होती देखत देखता। ऐसे हे आता वर्तते, मूर्ख लोकांस कळेना ते। विवेकी मनुष्य समजते सकळ काही। थोर लहान बुद्धिपाशी, सगट कळेना लोकांसी। आधी उपजले तयासी थोर म्हणती। वये धाकुटा नृपती, वृद्ध तयास नमस्कार करीती। विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे। सामान्य लोकांचे ज्ञान, तो अवघाच अनुमान। दीक्षा दंडकाचे लक्षण येण्याची पाडे। नव्हे कोणास म्हणावे, सामान्यास काय ठावे। कोण कोणास म्हणावे किती म्हणोनी। धाकुटा भाग्यास चढला, तरी तुच्छ करीती तयाला। या कारणे सलगीच्या लोकाला दुरी धरावे। नेमस्त कळेना वचन, नेमस्त नये राजकारण। उगेची धरती थोरपण मूर्खपणे। नेमस्त काहीच कळेना, नेमस्त कोणीच मानेना। आधी उपजले त्या थोरपणा कोण पुसे। वडिला वडीलपण नाही, धाकुट्या धाकुटपण नाही। ऐसे बोलती त्यास नाही शहाणपण। गुणे विण वडीलपण, हे तो अवघेच अप्रमाण। त्याची प्रचित प्रमाण थोरपणी। तथापि वडिलांस मानावे, वडिले वडीलपण जाणावे। नेणता पुढे कष्टावे थोरपणी। तस्मात वडील अंतरात्मा, जेथे चेतला तेथे महिमा। हे तो प्रगटची आहे, आम्हा शब्द नाही। या कारणे कोणी एके, शहाणपण शिकावे विवेके। विवेक न शिकता तुके तुटून जाती। तूक तुटले म्हणजे गेले, जन्मा येऊन काय केले। बळेची सांदीस घातले आपणासी। सगट बायका शिव्या देती, सांदीस पडिला ऐसे म्हणती। मूर्खपणाची प्राप्ती ठाकून आली। ऐसे कोणी एक न करावे, सर्व सार्थकची करावे। कळेना तरी विवरावे ग्रंथांतरी।
शहाण्यास कोणीतरी पाहती, मूर्खास लोक दवडून देती. जीवास आवडे संपत्ती, तरी शहाणे व्हावे. अहो या शहाणपणा कारणे बहुतांचे कष्ट करणे, परंतु शहाणपण शिकणे हे उत्तमोत्तम. जो बहुतांश मानला तो जाणावा शहाणा झाला. जनी शहाण्या मनुष्याला काय उणे. आपले हित न करी लौकिकी, तो जाणावा आत्मघातकी. मूर्खा एवढा पातकी आणिक नाही. आपण संसारी कष्टतो, लोकांकरवी रागे जो न घेतो. जनामध्ये शहाणा तो ऐसे न करी. साधका शिकविले स्वभावे, मानेल तरी सुखे घ्यावे. मानेना तरी सांडावे एकीकडे. तुम्ही श्रोते परमदक्ष, अलक्ष्यास लाविता लक्ष. हे तो सामान्य प्रत्यक्ष जाणतसा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.